नमस्कार, मी विशाली पालकर, सायकोलॉजिकल काउन्सिलर आनंद मांगडे। आज आपण त्यांना तुम्ही ओळखत आहातच, कारण त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही बघतच आला आहात। आज आपण व्हिडिओ प्रश्नोत्तरामार्फत करणार आहोत, ज्याच्याकडून प्रश्नाच्या उत्तरामार्फत सरांकडून आपल्याला चांगली माहिती मिळणारच आहे। आणि हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, कारण सरांना काही प्रश्न अपेक्षित असणारच आहे, परंतु काही प्रश्न अनपेक्षित पण असणार आहेत। तर या अनपेक्षित प्रश्नामधून सरांकडून आपल्याला खूपच चांगली माहिती मिळणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर, तुम्हाला तुमची जरा ओळख करून द्या। ओके, नमस्कार मॅडम, माझं नाव अनंत मागे, गाव रत्नागिरी, इकडे राहायला विरारला आहे। मी एक सर्टिफाईड सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे। याच्या आधी मी 2015 पासून मी काउन्सिलर म्हणून वर्क करतच होतो। म्हणजे पहिलं सुरुवातीला मी मुलांच्या काउन्सिलिंग करायचो, पहिलं 5वी ते 10वीच्या मुलांच्या काउन्सिलिंग करायचो, नंतर मग 11वी 12वीच्या मुलांच्या काउन्सिलिंग करायचो, आणि आत्ता मी सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून वर्क करतोय। आपलं ऑफिस विरारला स्टेशनच्या एकदम बाजूलाच आहे। ओके, थँक्यू सर। तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की सर, परिस्थिती कोणतीही असो पण मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची, हा जो तुमचा प्रोग्राम होतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, मला नाही सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडेल। शिवाय याचे फायदे काय आहेत, तर तुम्ही मला ते सांगा। जसं की आपण जो प्रोग्राम घेतो, परिस्थिती कोणतीही असो मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची, तर बघा, जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा मनस्थिती सगळ्यांचीच चांगली असते, परंतु आपल्या बुद्धीचा खरा कस तेव्हा निघतो जेव्हा परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध घडते, किंवा परिस्थिती आपल्या हाताबाहेरची असते, आपल्या आवाक्याबाहेरची असते। आणि त्या काळामध्ये सकारात्मक राहण्यासाठी हा कार्यक्रम आपली मदत करू शकतो। आता ह्या कार्यक्रमामध्ये आपण नेमकं काय करतो, किंवा ह्या कार्यक्रमामध्ये आपण नेमकं काय घेतो, तर पहिली तर गोष्ट, आज जर तुम्ही पाहिलं असतील किंवा आज दर्शकांपैकी सुद्धा बऱ्याच जणांनी खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील, खूप सारे ट्रेनिंग अटेंड केले असतील, किंवा काही लेक्चर्स अटेंड केले असतील, खूप साऱ्या लोकांना ऐकलं असेल। म्हणजे ह्या कार्यक्रमाची सुरुवात कुठून झाली हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो। म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये काय आपण सांगतो किंवा ह्या कार्यक्रमामध्ये काय आपण घेतो, त्याच्याही पेक्षा या कार्यक्रमाची सुरुवात कुठून झाली किंवा हा कार्यक्रम का सुरू झाला त्याबद्दल थोडक्यात मला तुम्हाला सांगायला आवडेल। की हा कार्यक्रम माझ्या स्वतःपासून सुरू झाला। म्हणजे जेव्हा मी साधारणतः 2013-14ची गोष्ट असेल, तर त्या काळामध्ये मी स्वतः फिजिकली, मेंटली, फायनान्शियली आणि इमोशनली पूर्णपणे खचून गेलो होतो। आता त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर खूप सारा वेळ जाईल, परंतु त्याच्यावर आपण डीप डिस्कशन नाही करत आहोत। मग त्या काळामध्ये मी त्या मेंटल सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी स्वतःवरती खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या। म्हणजे जे कोणी अगदी सांगेल, म्हणजे एखाद्या कोणी सांगितलं की फ्रीमध्ये एखादा प्रोग्राम आहे तर तिकडे पण जायचो, कोणी एखाद्याने सांगितलं की पेड प्रोग्राम आहे, मग ते पैसे असू दे ना तर नसू दे, मी कुठून तरी अरेंज करायचो आणि त्या प्रोग्रामला जायचो। म्हणजे त्या काळामध्ये मी जवळपास म्हणजे फ्री प्रोग्राम पासून तर हायेस्ट एका प्रोग्रामला मी 40,000 रुपये मोजलेले आहे। म्हणजे एक प्रोग्राम 40,000 रुपये भरून मी अटेंड केलेलं आहे। म्हणजे एवढ्यापर्यंत मी त्या काळामध्ये जवळपास एक 7 ते 8 वर्ष गेली असतील अशा सिच्युएशनमध्ये। तर त्या 7 ते 8 वर्षामध्ये मी स्वतःवरती 2 ते 2.25 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, म्हणजे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी। आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर पडत असताना खूप साऱ्या गोष्टी मी ज्या ट्राय केल्या, बऱ्याचशा गोष्टी माझ्या काही कामाला आल्या नाही। म्हणजे अगदी तर आपलं गाव कोकण, तर ते बाहेरचं बघतात ना, ते पण सगळं बघून झालं। हा, म्हणजे काही जण बोलतील की काय असते नेमकं, पण ते पण सगळं बघून झालं। कोणी ज्योतिषी असेल किंवा काही भविष्य सांगतं, त्याच्यापासून सगळं हे करून झालं। म्हणजे सगळ्या गोष्टी ट्राय करून झालं। मग जेव्हा सगळं ट्राय करून झालं तरी सुद्धा फरक पडतो, तर मग काही गोष्टी त्याच्यातच त्या शोधात असतानाच मला अशा काही गोष्टी मिळाल्या ज्याच्यामुळे मी त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायला लागलो, बाहेर पडायला मदत झाली त्या गोष्टींची। तर त्या गोष्टींबद्दलचा हा प्रोग्राम आहे। ओके, तर मग ह्या प्रोग्राममध्ये मी नेमकं काय करतो, किंवा ह्या प्रोग्राममध्ये नेमकं आपण काय घेतो, काय विषय असतो,
तर परिस्थिती कोणती असो, मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची हा विषय तर आहेच, परंतु त्याच्याही मागे जाऊन जर विचार केला ना तर आपल्या मनामध्ये खूप सारे विचार निगेटिव्हच का येतात, खूप सारे विचार नकारात्मकच का येतात. काय वाटतं तुम्हाला, काय कारण असेल आपल्या मनात नकारात्मक विचार काय येत असतील, काय वाटतं तुम्हाला? नकारात्मक विचार काय येतात तर समोर परिस्थितीच तशी असते, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे पडसाद आपल्या मनावर उमटतात, त्याच्यामुळे नकारात्मक विचार आपले चालूच राहणार मग त्याच्यामुळे. बरोबर. परंतु आज जर पाहिलं असेल तर बरेचसे लोक खूप सारे चांगले व्हिडिओज बघतात किंवा चांगलं पुस्तक वाचन करतात किंवा चांगल्या माणसांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करतात किंवा जाणून बुजून पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न करतात. तर ते तसं शक्य होतं का? मे बी तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव असेल किंवा तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही असं काही म्हणजे ट्राय करतो आपण, पण तसं तितका काही 100% आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळत नाही तेवढा की आपलं मन लगेच पॉझिटिव्ह राहीलच अशी मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, की मी काय कोणीच असं नाही राहू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्राय करतो, म्हणजे जसं पुस्तक वाचन असेल किंवा काही काही चांगल्या चांगल्या लोकांना ऐकणं, चांगले चांगले व्हिडिओज ऐकणं, चांगल्या लोकांबरोबर राहणं, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा परिणाम तात्पुरताच राहतो बऱ्याच वेळेला. त्याचं कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये आपण आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार काय येतात, निगेटिव्ह विचार काय येतात, त्याचे मूळ शोधण्याचं काम आपण त्या प्रोग्राममध्ये आपण करतो. म्हणजे हे आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकच विचार काय येतात, त्याचं मूळ काय आहे, त्याचं कारण नेमकं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ते जर आपण मुळासकट काढून टाकलं, ते जर आपण मूळ जर शोधू शकलो तर त्याचा नक्कीच फरक पडतो. आणि आपण ह्या कार्यक्रमामध्ये करतो की हे आपल्या मनामध्ये जे विचार येतात, हे निगेटिव्ह विचार काय येतात किंवा कुठून येतात त्याचं मूळ शोधतो आपण. ओके सर, तुम्ही आता बोललात की आपण निगेटिव्ह जे मनात विचार येतात ते आपण मुळासकट काढण्याचा प्रयत्न करतो किंवा मुळासकट काढून टाकतो. तर मुळासकट काढून नाही टाकत, हे आपण त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न. तर तुम्ही असं म्हणतात की मूळ शोधण्याचा प्रयत्न करतोय, तर मग हे मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला जर मूळ सापडलं किंवा आपण सापडण्याचा भास करतोय की आम्हाला सापडलं असं, मग त्याच्यातून आपल्याला ते मूळ काढून टाकून आपण ते पॉझिटिव्ह होऊ शकतो का? हो, 100% पॉझिटिव्ह होता येतं. ती थोडीशी प्रोसेस लेंदी असते, थोडा वेळ लागतो, परंतु होतं, करता येतं. आता हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम साधारणतः 1-2 तासाचा प्रोग्राम असतो. त्या 2 तासाच्या प्रोग्राममध्ये काही सगळंच आपण काढून टाकू शकत नाही, परंतु त्या प्रोग्राममध्ये तो प्रोग्राम जो असतो ना, त्या प्रोग्राममध्ये नुसतं फक्त आपण काही थेरोटिकल फक्त चर्चा करत नाही किंवा काही फक्त लेक्चर देत नाही, तर त्या प्रोग्राममध्ये आपण काही टेक्निक सुद्धा वापरतो. म्हणजे प्रॅक्टिकल सुद्धा ते ट्रेनिंग असतं. म्हणजे तो नुसतं फक्त माहिती देण्यासारखा असा एखादा सेमिनार असता तशा प्रकारचा हा प्रोग्राम नसतो. तर ह्याच्यामध्ये जे आपण व्हॅल्यू देतो ॲक्च्युअल खरंच त्या व्यक्तीला फरक पडतो किंवा त्या व्यक्तीला त्याचा अनुभव येतो. म्हणजे नुसतं फक्त मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं नाही, तर त्या कार्यक्रमामध्ये खरंच तो व्यक्ती समोरचा अनुभवतो असं. अच्छा, म्हणजे तिकडे व्यक्ती अनुभवते पण. आता जर तुम्ही एवढी सगळी माहिती दिली आहे आम्हाला, तर ॲज ए मी पण आता एक तुम्हाला ऐकते समोरासमोर आणि प्रेक्षक पण आपल्याला बघताय आहेत, तर तुम्ही जी माहिती दिली तर ती एक अनुभवण्यामध्ये पण एक थ्रिल आहे. म्हणजे अनुभवल्याशिवाय आपण ते सांगू शकत नाही. त्यामुळे तुमचा जो कार्यक्रम तुम्ही सांगितला त्याबद्दल थोडीशी माहिती दिली, तर प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय आपल्याला काही सांगता नाही येणार. तर मी रिक्वेस्ट करेन प्रेक्षकांना की जर सरांचा हा प्रोग्राम होत असेल तर तुम्ही एकदा जाऊन तिथे तुम्ही अनुभव घ्या, म्हणजे सर काय सांगतात त्या तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. तर तुम्ही जर एवढी छान माहिती दिलीत आम्हाला आणि खूप असं म्हणजे असं वाटतंय की सगळ्यांचाच आयुष्यामध्ये असे प्रसंग येतच असतात. म्हणजे असे सगळे जे टेन्शन्स आहेत तुम्ही म्हणता, परिस्थिती कोणतीही असं सकारात्मक कसं राहायचं त्याच्यामध्ये, तर हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये होतच असतं. तर सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे. तर मग तुमच्या अशा व्हॅल्युएबल सेशनसाठी मग त्याचे चार्जेस भरपूर असणार सर. त्याचे चार्जेस जर पाहिलं तर जेव्हा मी सुरुवात केली होती ना काउन्सिलिंगला, तेव्हा हा मी असा काय प्रोग्राम घेत नव्हतो.
परंतु असं 1 to 1 सेशन जेव्हा घ्यायचो ना तेव्हा 2 सेशन्समध्ये हा प्रोग्राम मी डिवाईड करायचो. एका सेशनचे 500 रुपये चार्ज करायचो, म्हणजे 2 सेशनचे म्हणून 1000 रुपये चार्ज करायचो. जेव्हा सुरुवात केली ती साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी. ओके. म्हणजे ॲक्च्युअल हा जो प्रोग्राम आहे याची व्हॅल्यू किमान 1000 रुपये आहे. आता मी 1000 रुपये पण नाही म्हणत आहे. एका व्यक्तीने तर एक दादरला जेव्हा मी प्रोग्राम ठेवला होता तेव्हा त्या प्रोग्राममध्ये ती व्यक्ती आली होती. एका व्यक्तीने तर ह्या प्रोग्रामची व्हॅल्यू आहे 10,000 रुपये तरी लावले. किती? हो बापरे. ह्या प्रोग्रामची व्हॅल्यू किमान 10,000 रुपये असली पाहिजेत असं एका व्यक्तीने फीडबॅक दिलेला आहे, लिहून दिलेला आहे आणि त्याच्या खाली त्याचं नाव आणि सही पण केलेली आहे. म्हणजे नुसतं मी फक्त लिहून देऊ शकतो किंवा मी ते दाखवू शकतो, परंतु नाव आणि सही पण खाली दिलेली आहे. म्हणजे ह्या प्रोग्रामची ॲक्च्युअल व्हॅल्यू जे तुम्हाला मी सांगतो, ह्या प्रोग्रामची व्हॅल्यू फक्त आपण घेतोय किती? 1 रुपयाच घेतोय, परंतु त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू खूप मोठी आहे. जे एका व्यक्तीने 10,000 रुपये लावले, म्हणजे एवढ्या लेवलचा हा प्रोग्राम आहे. तर मग हा प्रोग्राम मी फक्त 1 रुपयामध्ये का चालू केला? तर त्याचं महत्त्वाचं कारण काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा प्रोग्राम का चालू केला, तर मी स्वतः त्यावेळी खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होतो. तेव्हा मला म्हणजे जेव्हा माणूस एखादा अशा परिस्थितीमध्ये असतो ना तेव्हा तो मार्ग शोधत असतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा बऱ्याचशा लोकांची, काही जणांची परिस्थिती असते, परंतु बऱ्याचशा लोकांची जर आर्थिक परिस्थितीमुळे जर त्यांची मनस्थिती जर ढासळलेली असेल तर ऑलरेडी त्यांची पहिली परिस्थिती काय झालेली आहे, बिकट आहे. आणि त्यातल्या त्यात अजून जर त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे पैसे घ्या आणि प्रोग्रामला या, तर मग तो व्यक्ती त्या प्रोग्रामला येऊ पण शकणार नाही. इथे मला एक प्रसंग, मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की मी असं म्हणते की जर तुम्ही हा 1 रुपयाचा फ्रीचा प्रोग्राम ठेवला आहे, मी तर म्हणेन की अशी जी लोक आहेत, जर तुम्ही आता सांगितले की यांच्याकडे आर्थिक परिस्थिती अशी नाही आहे, पण हा निदान 1 रुपयाचा प्रोग्राम तरी ते अटेंड करू शकते, की त्यांना मार्गदर्शन इथे मिळेल. बरोबर बरोबर. नाही, आणि एक रिअल घडलेली घटना सांगतो की मी जेव्हा पहिलाच प्रोग्राम ठेवला होता दादरला, त्या पहिल्याच प्रोग्रामचे मी 10 जण आले होते. तो प्रोग्राम झाल्यानंतर एक व्यक्ती मला बोलली, तेव्हा मी बुकिंग ठेवलं होतं, 1 रुपया जीपे करा असं सांगितलं होतं. तर त्याच्यानंतर प्रोग्राम झाल्यानंतर एक व्यक्ती मला बोलली की सर जो प्रोग्राम होता ना, प्रोग्रामचं बुकिंग मी आधीच करणार होतो 4-5 दिवसापूर्वीच, परंतु तेव्हा माझ्या अकाउंटला 1 रुपया पण नव्हता. म्हणजे तेव्हा मला एक फील झाला की मी 1 रुपया ठेवलं ते एक बरं पण झालं, कारण त्याचा स्वाभिमान जागा होतो. म्हणजे मी फ्री नाही आलो, 1 रुपया तरी दिला, फ्री नाही आलो. आणि 1 रुपया सहज कोणी देऊ शकतं, परंतु त्या 1 रुपयामध्ये त्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ना ही अप्रतिम आहे, अमूल्य आहे. मग हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, कोणीही व्यक्ती त्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्या स्ट्रेसमध्ये राहू नये. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय सगळंच काउन्सिलिंग तर आपण फ्री देऊ शकत नाही, परंतु त्या प्रोग्रामला येऊन थोडंफार तरी त्याला जे स्ट्रेस आहे, थोडाफार जरी तो त्याला जो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे किंवा जो टेन्शनमध्ये आहे किंवा जे खूप त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात त्याच्यापासून थोडीफार तरी त्याला मुक्ती नक्कीच मिळू शकते या प्रोग्राममधून. म्हणूनसाठी हा प्रोग्राम आपण फक्त 1 रुपयामध्ये ठेवला आहे. ओके. मग तुमचे पेड चार्जेस पण असू शकतील ना? म्हणजे हो, पेड चार्जेस आहेत. त्याबद्दल पण काही माहिती पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही माहिती घेऊ शकता, किंवा पाहिजे तर त्या विषयावरती आपण नंतर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवू शकता. नाही तर सर, अशा प्रोग्राम तुम्ही जे करतात तर याचे अजून काही फायदे आहेत का? ह्या प्रोग्रामचे तसं बघायला गेलं तर खूप फायदे आहेत. नुसतं फक्त ह्या प्रोग्राममध्ये येऊन गेलं तर फक्त फायदा नाही आहे, परंतु त्या प्रोग्राममध्ये आपण काही गोष्टी नुसतं फक्त सांगत नाही तर काही गोष्टी करायला सुद्धा सांगतो. आणि त्या जरी गोष्टी केल्या ना तरीसुद्धा आज जर पाहिलं तर आज लोकांचा मानसिक जो ताणतणाव आहे, जे स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस खूप वाढत चालला आहे. आणि बेसिक जर स्ट्रेस असेल, म्हणजे खूप डीप लेवलला जर मेंटल स्ट्रेस असेल तर तो त्याच्यातून मे बी निघून नाही जाणार, परंतु त्याला सुद्धा थोडाफार फरक पडेल. आमचा ह्या प्रोग्राममध्ये आपण जो नॉर्मल स्ट्रेस आहे, जो रोजचा मानसिक ताणतणाव आहे, ह्या ताणतणावातून आपण नक्कीच बाहेर पडू शकतो.
ह्या प्रोग्राममध्ये जे आपण ते शिकवतो. आणि तेवढं जरी त्यांनी फॉलो केलं ना तरी त्याचा जो स्ट्रेस आहे स्ट्रेस पूर्णपणे निघून जाईल. हा झाला स्ट्रेसचा भाग. दुसरी गोष्ट, हे करत असताना किंवा ह्या प्रोग्राममध्ये जे काय आपण सांगतो तेवढं जरी त्यांनी केलं तर काय काय फरक पडू शकतात किंवा काय काय फायदे होतील त्याचे, जर तुम्ही आता विचारलात की फायदे काय काय, तर पहिला फायदा हा होतो की आपल्याला मेंटल रिलॅक्सेशन वाटतं. म्हणजे जे आपल्यामध्ये खूप अस्वस्थता असते किंवा जे आपण कुठलीही गोष्ट जे आपल्याला लगेच चीड येते किंवा राग येतो, असे जे निगेटिव्ह इमोशन्स आपल्याला लगेच येतात, तर त्यापासून थोडीशी आपण मुक्ती मिळवू शकतो म्हणू शकतो, किंवा पूर्णपणे नाही परंतु थोडाफार तरी त्याला फरक पडेल. दुसरी गोष्ट, जे आपल्या मनामध्ये जे खूप सारं विचारचक्र चालू असतं, म्हणजे काही बरीचशी लोक जर पाहिलं तर ओव्हर थिंकिंगचा इश्यू असतो, तर जे विचारचक्र चालू असतं ते विचारचक्र थोडंसं कमी होतं. थोडंसं मी तुम्हाला सांगवते इकडे. मी तुम्हाला असं विचारेन, समजा आपल्या मुलांचा आता मी अभ्यास घेते, तर आपल्याला कळतं की माझा मुलगा थोडासा मागे आहे अभ्यासामध्ये, त्याचं थोडंसं प्रेशर मला येतच असतं की हा मुलगा आता परीक्षेला जाईल तर व्यवस्थित पेपर लिहून येणार का. तर हे गृहिणींना, बहुतेक गृहिणींना असं म्हणजे टेन्शन येतच असतं की हे जे टेन्शन मला वारंवार दिवसाला असतंच असतं, तर मला ह्या सेशनमध्ये होऊन तर हे रिलॅक्स होईल का मी थोडीफार तरी, म्हणजे असं थोडंसं जे टेन्शन मी घेत असते नेहमी, तर त्यात थोडंसं मला रिलॅक्सपणा येईल का. म्हणजे हे तर मी सेशन, मी जर तुम्ही सांगताय हे की हे सातत्य हवं, त्याच्यासाठी नियमितपणा हवा, तर हे तर मी नेहमीच जर केलं, जर तुम्ही काही टेक्निक्स देता आहात किंवा तुम्ही जे काही ट्रेनिंग देता आहात तर जर तुम्ही करत गेले तर ह्याच्यातून मला थोडंसं रिलॅक्सपणा येणार का. म्हणजे हे तुम्ही म्हणता ना नेहमीच्या परिस्थितीमध्ये जे मानसिक स्वास्थ्य आपल्याला टिकवायचं असेल तर ह्या गोष्टी, म्हणजे हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की हे छोटंसं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, रोजच्या रुटीनमध्ये भरपूर असे काही टेन्शन सतत येतच असतात, मनावर ते आघात करतच असतात. पण अशा ह्या तुमच्या सेशनमुळे आम्हाला जर ह्याच्यातून थोडीफार जरी रिलॅक्सपणा आला तर खूपच मला वाटतं त्याच्यातून आपल्याला फायदा आहे. म्हणजे असं बरोबर, 100%. आणि ह्याचा फायदा होतो का तर 100%. आणि हे फक्त मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. आज जर पाहिलं तर हा प्रोग्राममध्ये जे आपण करून घेतो ना, तर प्रत्यक्षात ते अनुभव तर घेतातच तिथे, परंतु त्याच्यानंतर जे रेग्युलर करतात, आता सगळे जे प्रोग्रामला येतात आतापर्यंत जवळपास एक 250 ते 250 लोक या प्रोग्रामला येऊन गेलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे असे जे प्रोग्राम्स आहेत जवळपास एक 15-16 प्रोग्राम आपले झालेले आहेत. आणि त्या प्रोग्राममध्ये 250 ते 250 माणसं येऊन गेलेले आहेत. आणि त्यामधली काही जी माणसं, आता सगळेच करत असतील का मला माहित नाही, परंतु जे माणसं करतायत रेग्युलर, जे काय सांगितलं टेक्निक वगैरे जे रेग्युलर करतायत, त्यांच्यात मात्र खूप चांगल्या प्रकारचा फरक पडतोय. ते समोरून मला सांगतात. आणि काही त्यातलं काही ऑडिओ पण आहेत, काही त्यांचे फीडबॅक्स पण, लिखित फीडबॅक्स आहेत की त्यांनी स्वतःहून दिलेले, म्हणजे काय फरक पडतोय हे करून. खूप छान. एक राग इमोशन आहे. राग आपल्याला कुठून येत नाही, सगळ्या गोष्टीतून राग येत असतो. मुलांनी अभ्यास नाही केला की राग, मिस्टर आले आणि ते माझ्या काही गोष्टीसाठी रागवले, त्याचा एक राग असतो. म्हणजे राग हा जो इमोशन आहे तो आपल्याला वारंवार येतच असतो, पण त्याचा विस्फोट कुठेतरी होणार असतो. तर तो राग आपल्याला कंट्रोल करता येईल. उदाहरणार्थ, माझी शेजारी नाही, नेहमी कचरा माझ्या दारात आणून ठेवते, हा थोडा राग आहे, पण तो थोडा करता होऊन विस्फोट होतो. इतका विस्फोट होतो की आपण रूम बदली करायला जातो का, एक क्षुल्लक करण्यासाठी की ती शेजारी नेहमी माझ्या दारासमोर कचरा आणून ठेवते. क्षुल्लक गोष्ट आहे, पण त्याचा निचरा नाही केला, तो रागाचा इमोशन्स आपण जर नाही काढला तर ह्याचं प्रत्यंतर काय होणार आहे की मी रूमच शिफ्ट करणार. म्हणजे हे मोठं झालं. हा राग जो आहे, थोडा राग करून त्याचा विस्फोट होणार असेल तर आपण ह्या सेशनमुळे त्याचा फायदा घेऊ शकतो. की ह्या सेशन तुम्ही जर घेतलं तर तुम्ही ह्याच्यावर नियंत्रण आणू शकता. हेच कारण एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. असे कितीतरी इमोशन्स असे असतात की जे कंट्रोल करून आपलं स्वास्थ्य किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य आपण रिलॅक्स करू शकतो. जे तुम्हाला मी सांगत होतो की आपला जो रुटीन लाईफ आहे, डे टू डे लाईफमध्ये पण खूप सारा स्ट्रेस, मानसिक ताणतणाव आपल्याला असतो. परंतु अशा काही सिच्युएशन्स पण असतात, छोट्या सिच्युएशन्स पण असतात, छोट्या गोष्टी असतात अशा बऱ्याच काही. जसं की परवाच एक व्यक्ती मला भेटले होते, ऑफिसमध्ये आले होते, की ते पहिले मुंबईला राहत होते, आताच ते विरारला शिफ्ट झाले. तर ते मला सांगत होते की पहिले त्यांच्या रूमच्या समोर जी रूम आहे
त्या रूममध्ये राहणारे व्यक्ती म्हणजे एकदम घरच्यासारखे राहत होते. होतं की असं वाटायचं की हे घरातलेच आहेत, एवढं चांगलं वातावरण होतं. परंतु परवाच्या दिवशी जे तेव्हा मला भेटले ते मला बोलायला लागले की बोलतात मला तो रूम सुद्धा विकावा असा वाटतोय. काय झालं असं? का तर काही छोट्या छोट्या गोष्टींवर काही गोष्टी त्यांना एक प्रॉब्लेम आहे की छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांना राग येतो, म्हणजे लगेच चिडतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं की त्यांची सून आहे आणि नात पण आहे. तर सून आणि नात आता समजा खेळतोय, तर तो खेळत असताना तो पडेल की काय ह्याची भीती वाटते म्हणून ते बोलतात की बघ जरा त्याच्याकडे लक्ष दे. परंतु ते काही लक्ष देत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं राग येतो, ते त्यांना बोलतात. असं समोरच्या व्यक्तीशी काहीतरी त्याच्यासं भांडण झालं कुठल्या तरी गोष्टीवरनं, जसं की काही जरी करायचं झालं, जसं की आता समजा आता समोर घर म्हटल्यानंतर कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं वादविवाद होतात. जसं की समजा आता आपण काही जणांना सवय असते की आपल्या घरातला कचरा बरोबर समोरच्या व्यक्तीच्या घरावर लोटून द्यायचा, समोर लोटून द्यायचा, अशी काही जणांना सवय असते. तशी काही सवय आहे समोरच्या व्यक्तीला. तर त्याचा ते कसं माणूस एकदा सहन करेल, दोनदा सहन करेल, परंतु सारखं सारखं जर असेल तर त्या माणसाचं डोकं सटकतं किंवा राग येतो त्या गोष्टीचा. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टींचा राग येतो त्यांना, छोट्या छोट्या गोष्टींचा. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या रागाने आता ते एवढ्यापर्यंत चाललंय की तो रूम विकून दुसरीकडे रूम घ्यावा असं त्यांच्या मनात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काय वाटतं, त्यांनी जरी रूम विकला तरी त्यांचा हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सुटेल असं वाटतं तुम्हाला? ऑब्विसली नाही, कारण सगळीकडे अशी परिस्थिती असू शकते. मी असं म्हणणार नाही नाहीच म्हणून असं, पण असूही शकते. आज इकडून पळतात खरे, पण ते दुसरीकडे नसेलच कशावरून सांगता येते. आणि तिथले पण माणसं चांगले मिळतील असं नाही सांगू शकत. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे? घर बदलणं हे सोल्युशन असू शकतं का? नाही. मग सोल्युशन काय असू शकतं? ते स्वतःला बदलणं हे सोल्युशन असू शकतं. आता याच्याही मागे जाऊन मी तुम्हाला विचारतो की आज जो त्यांना राग येतोय, छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतोय, तुम्हाला काय वाटतं हा राग त्यांना काय येत असेल? आता काय ते मी काय सांगू शकत नाही. तरी राग काय येऊ शकतो, कारण आम्हाला असं वाटतं की ते बरोबर नाहीये, तर राग येतच आहे, साहजिकच आहे. बरोबर. परंतु मी जेव्हा ह्या गोष्टीचा डीप अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की एखाद्या माणसाला राग खूप काय येतो किंवा एखाद्या माणसाला जर भीती वाटत असेल तर जास्त भीती का वाटते, तर हे जर का समजा एखाद्या व्यक्तीला राग येतोय याचा अर्थ तो बाहेर येतोय, बरोबर ना? याचा अर्थ तो आतमध्ये आहे म्हणून बाहेर येतोय, बरोबर आहे? जर तो आतमध्ये नसता तर तो बाहेर आला असता का? नाही. म्हणजे त्याच सिच्युएशनच्या ठिकाणी जर का समजा एखादा दुसरा व्यक्ती असला, तिथे दुसरा व्यक्ती असला असता तर त्याला त्या गोष्टीचा राग आला असता का? छोट्या गोष्टीचा नाही येत असता. कारण का? त्याच्या आतमध्ये तो राग साठून राहिलेला आहे, त्या व्यक्तीच्या आतमध्ये तो राग साचून राहिलेला आहे आणि तो बाहेर निघतो. मग फक्त त्याला काहीतरी कारण पाहिजे असतं छोटंसं. कित्येक लोक आज ट्रेनमध्ये प्रवास करत असताना किंवा बसमध्ये प्रवास करत असताना छोट्या छोट्या कारणावरून असे भांडतात किंवा त्यांना समोर जेव्हा आपण बघतो असं वाटतं गेल्या जन्माचे दुश्मन आहेत, एवढे ते भांडत असतात. मग कारण काय असतं? छोटंसं कारण असतं. परंतु कित्येक वेळेला आपण बोलतो पण की याचं काहीतरी घरी झालेलं असेल आणि त्याचा राग इथे निघत असेल. आज कित्येक स्टुडंट सुद्धा बघत असतील हा व्हिडिओ, तर स्टुडंट सुद्धा ह्या गोष्टीचं एक सांगू शकतात की जेव्हा स्टुडंटना एखादे टीचर विनाकारण भडकते, म्हणजे छोट्याशा कारणावरून भडकते, टीचरना मुलं काय बोलतात? आज मॅडमचं काहीतरी बिनसलंय, आज मॅडमचं काहीतरी बिनसलंय, घरी काहीतरी झालंय, त्यामुळे हे जो घरचा राग आहे हा काय इकडे होतं, आज मॅडम माझ्यावर काय एवढं भडकल्या, म्हणजे कारण काय एवढं मोठं नव्हतं, छोट्याशा कारणावरून तर भडकल्या. म्हणजे हे जे काही आतमध्ये आहे तेच बाहेर निघतं आणि ते आतमध्ये ते कुठपर्यंत गेलंय त्याच्या मुळापर्यंत आपण ह्या प्रोग्राम मध्ये जातो. आणि
त्यामुळे हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम खूप डीप लेवलला असतो, म्हणून हा प्रोग्राम जवळपास 2 तास चालतो. ह्या प्रोग्राममध्ये अजून जर फायदे जर पाहिले तर फायदे जसं की आपलं मन शांत होतं, आपल्या मनात येणारे विचार कमी होतात, आपले जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे निगेटिव्ह इमोशन्स थोडे थोडे कमी होतात, ते पूर्णपणे निघून जात नाही. ती एक थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, त्याच्यावरती पण आपण काम करतो. म्हणजे हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत किंवा हे जे निगेटिव्ह विचार आहेत हे विचार पूर्णपणे पण काढून टाकता येतात, ते सुद्धा आपण करतो, परंतु ते त्या एका प्रोग्राममध्ये काही शक्य होत नाही. तर त्या 2 तासाच्या प्रोग्राममध्ये आपण त्या गोष्टीची कारण शोधणार की ते काढून टाकणार. आणि एवढ्या वर्षांपासून म्हणजे जेवढा माणूस जेवढं वय ज्या व्यक्तीचं झालेलं असेल, जेवढा एक्सपिरियन्स जेवढा अनुभव त्यांनी घेतलेला असेल, जेवढ्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही गोष्टी घडलेल्या असतील तेवढं त्याच्या मनामध्ये जास्त गोष्टी साचून राहिलेल्या असतील. मग त्या सगळ्याच काय ते एका ह्याच्यातून निघू शकत नाही किंवा एका प्रोग्राममधून निघणार नाही. परंतु त्या प्रोग्राममधून खरंच आपल्याला फायदा होऊ शकतो की नाही याची झलक मात्र नक्की मिळेल. दुसरी गोष्ट, जो आपल्याला खूपच एकदमच त्रास होतोय त्या त्रासातून थोडीफार तरी आपल्याला एक काय म्हणू शकतो मुक्ती मिळेल, थोडंफार तरी आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडेल. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलला जरी असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला फरक पडेल. आणि जो समजा नॉर्मल स्ट्रेस आहे, ज्या व्यक्तीला काय खूप काय टेन्शन नाही किंवा खूप काही निगेटिव्ह विचार येत नाहीयेत एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये, तर त्या व्यक्तीला हा प्रोग्राम जरी अटेंड केला तरी ह्या प्रोग्राममधून त्यांना खूप सारे जे त्यांच्या मनामध्ये जे थोडेफार जे काही निगेटिव्ह विचार येतात ते पण निघून जातील, थांबवू शकते. असं एवढा पॉवरफुल हा प्रोग्राम आहे. म्हणजे समजा मी तुम्हाला एक सांगेन की माझ्या मनामध्ये एखाद्या विषयी गिल्टी आहे, गिल्टी भावना जी आहे ती मी सतत माझ्या कामामध्ये म्हणा किंवा कुठे गेली तरी ती गिल्टी भावना असू शकते. मग ह्या गिल्टीतून मला मुक्त व्हायचं आहे. एक मी इमोशन्स सांगते, आज तुम्ही रागाचं इमोशन सांगितलं तर गिल्टीचं म्हणजे इमोशन आहे की मला ते रात्री झोप पण येत नाही. काही वेळेला असं होतं ना, काही एखाद दिवशी माझ्याकडनं असं काही अपराध घडलाय किंवा काही गोष्ट घडली ते गिल्टी घेत घेत मी जगत असते. मग काही वर्षांनी होताले सरांचं असं सेशन झालेलं होतं, पण मला नाही माहित होतं जर मी तिथे पोहोचली असते तर मला ही गिल्टी इतकी वर्ष मी सहन करते ते मी करायला नाही मिळाली असते किंवा मी त्याच्यातून लवकर बाहेर आले असते. तर मला असं वाटतं की आज तुमचं मी जे उत्तर ऐकले की तुमचं जे मी ऐकले आज मी, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम ऐकणं आणि अनुभव घेणं खूप फायदेशीर ठरेल, नाही का सर? हा, जे तुम्ही बोललात तर गिल्ट, असे बरेचसे निगेटिव्ह इमोशन्स आहेत, जसं की राग आहे, भीती आहे, दुःख आहे, जसं गिल्ट बोललात, असे बरेचसे निगेटिव्ह इमोशन्स आहेत. हे निगेटिव्ह इमोशन्स ना आपण टच तर नक्कीच करतो, त्या प्रोग्राममध्ये टच तर नक्कीच करतो, परंतु ते पूर्ण काढण्यासाठी सुद्धा आपण प्रोग्राम करतो, ते पण ते पेड प्रोग्राम असतात. परंतु ह्या प्रोग्राममध्ये सुद्धा, त्या प्रोग्राममध्ये आल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला फरक पडू शकतो. ज्या व्यक्तीला खूप सारे निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या व्यक्तीने तर हे करणं मस्टच आहे, त्याच्यासाठी हे गरजेचंच आहे असं मी सांगेन. कारण मी जेव्हा स्वतः म्हणजे हा प्रोग्राम मी का चालू केला याचं अजून एक महत्त्वाचं कारण जरी पाहिलं तर मी जेव्हा स्वतः त्या निगेटिव्ह फेजमध्ये होतो, मी जेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये होतो, मी जेव्हा डिप्रेशनमध्ये होतो, तेव्हा मी अशा शोधात होतो की असं मला काहीतरी मिळेल की ज्यामुळे मी त्याच्यातून बाहेर पडेल. नाही तर उगाच काय 2-2.25 लाख रुपये माझ्यावरती मी काही खर्च नाही केले असते का माझ्याकडे होते का येते नव्हते, मी इकडून तिकडून घेऊनच खर्च करत होतो. कारण एकच होतं की मला त्याच्यातून बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी मी सगळं ते करत होतो. आणि हा प्रोग्राम सुरू करण्यापाठीमागे नेमकं कारणच ते आहे की जे काही मला माझ्या आयुष्यातला जो वेळ गेला, जवळपास 7-8 वर्ष त्या फ्रस्ट्रेशनमध्ये गेली, जो काय माझ्या आयुष्यातला वेळ गेला, जो काय माझ्या आयुष्यातला पैसा गेला, तो तर मी आणू शकत नाही. ती तर माझे खऱ्या आयुष्यात म्हणजे आयुष्यातले जे खरं पीक पॉईंट होता, म्हणजे जवळपास वय वर्षात 20 ते 30च्या मध्ये ती 7-8 वर्ष गेली माझी. म्हणजे हा पीक पॉईंट होता माझ्या करिअरसाठीचा आणि त्यातली ही 7-8 वर्ष माझी जी गेली, आता ती वर्ष मी भरून काढू शकत नाही ना. मग हा इतरांच्या आयुष्यातला वेळ आणि पैसा वाचावा या उद्देशाने मी ऍक्च्युअली हा प्रोग्राम चालू केला.
खूप चांगलं आहे सर. आणि तुमचं सगळं मी जे ऐकलं मी त्यातून एकच निष्पन्न होत आहे की हा जो प्रोग्राम आहे हा तर मी म्हणते की देशाच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे आणि लोकांनी ते अनुभवलं पाहिजे, लोकांनी ते प्रोग्राम बघितला पाहिजे. आपण आज कुठे आहोत आणि ह्या प्रोग्राममध्ये जर त्यांनी ऐकला तर त्यांना कळणार आहे की जर आपण आज इथे आहोत तर सरांच्या प्रोग्राममध्ये गेल्यानंतर आज आपण कदाचित बाहेर पण पडू आणि आपण चांगलं आयुष्य जगू पण शकू. तर खूप छान वाटलं सरांचं तुमचं सगळं ऐकून. आणि मी तर म्हणेन मग असे हे प्रोग्राम तुमचे कुठे कुठे होतात सर? सध्या तर हा प्रोग्राम आपण विरारला आपलं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये तो होतात. महिन्यातून एक प्रोग्राम तर होतच होतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता सध्या रत्नागिरीला फक्त चालू केले. रत्नागिरीला एक प्रोग्राम केला, दुसरा प्रोग्राम आता आहे, होणार आहे. सर मग रत्नागिरीमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? रत्नागिरीमध्ये तसं पाहिलं तर जेव्हा मी जाणार होतो तेव्हा तिकडे काही ओळखीचे पण कोण नव्हते. तर सुरुवातीला काहीच म्हणजे होईल की नाही होईल इथून सुरुवात होती प्रोग्रामची. परंतु अचानक मी असंच सांगितलं होतं, ठरवलं होतं आणि गेलो. अचानक तरी 7 माणसं आली होती पहिल्याच प्रोग्रामला. म्हणजे तुम्ही आता म्हणता की काहीही म्हणजे रूपरेषा नाही तुमच्या कार्यक्रमाची, त्यांना माहिती नाही आहे, तरी अशा अवस्थेत सुद्धा 7 माणसं तिकडे येऊन पोहोचले. म्हणजे तुम्हाला मला असं जाणवते की लोकांच्या आयुष्यामध्ये खूपच अशा गोष्टी आहेत की जे क्लिअर करायला ते बघत आहेत. तर त्यांना तुमचा हा प्रोग्राम म्हणजे एक वरदान ठरेल. जर असे हे प्रोग्राम तुमचे ठिकठिकाणी झाले तर लोकांना त्याचा फायदा होणारच आहे. तर मी तुम्हाला सर असं विचारते की आज कोणाला रत्नागिरी किंवा विरारला नाही यायला जमत आहे, तर त्याच्यासाठी तुमची काय योजना आहे का? त्याच्यासाठी जर पाहिलं तर या प्रोग्रामची गरज सगळ्यांना आहे, परंतु सगळ्या ठिकाणी मी काही पोहोचू शकत नाही, हे वास्तव सत्य आहे. मग त्यासाठी जर का समजा तुम्ही म्हणजे तुमच्यासारखं कोणी अरेंज करणार जर असेल तर मुंबईमध्ये असेल किंवा नवी मुंबई असेल, ठाणा असेल किंवा पालघर ह्या रिजनमध्ये जर कोणी अरेंज करणारं असेल तर आपण प्रोग्राम करू शकतो. आणि सर समजा कोणी असेल फॅमिली असेल त्यांना जर असा प्रोग्राम हवा असेल तर म्हणजे असं आता त्यांना नाही आहे तर त्यांच्या तिकडे पण पोचता येत आहे, पण माझ्या फॅमिलीला जर मला आवश्यक आहे हा प्रोग्राम, मला बघता क्षणी असं वाटलं की मला तिथे पोचलं पाहिजे किंवा सरांचा हा सेशन मी अटेंड केलं पाहिजे, तर समजा एखाद्या फॅमिलीने किंवा 5-6 जणांनी समजा ठरवलं की आम्ही आमच्या घरामध्ये अरेंज करू शकतो किंवा असं तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? ओके, जर सिंगल फॅमिलीसाठी असेल म्हणजे त्यांच्या घरातले काय 5-10 माणसं असतील ते फक्त येणार असतील तर तो जो प्रोग्राम असेल तो चार्जेबल असेल. कारण आपण तिथे जाणार, प्रेझेंट करणार, तिथे आपला वेळ जाणार, एनर्जी, हे सगळ्या गोष्टी आल्या, तर तो जो प्रोग्राम असेल तो चार्जेबल असेल. परंतु जर का समजा असं 5-6 फॅमिली मिळून जर एकत्र प्रोग्राम करणार असेल की जिथं 20-25 माणसं येणार असतील किंवा असे एखादी संस्था असेल किंवा एखादा बचत गट असेल किंवा असं एखादं मंडळ असेल तर त्या मंडळाच्या थ्रू जर प्रोग्राम करणार असतील जिथं 20-25 माणसं किमान जर जमणार असतील, 25-50 माणसं जर जमणार असतील तर त्या प्रोग्रामचे आपण काही चार्जेस काही घेणार नाही आहेत. ₹1 पर पर्सन, ₹1 या हिशोबाने जे आपण जसं ऑफिसमध्ये करतो किंवा जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी पहिलं करायचो, पहिलं जेव्हा ऑफिस नव्हतं तेव्हा आपण करायचो प्रोग्राम, दादरला करायचो, परंतु आता ते शक्य नाही. ऑफिस आहे तर मग दुसऱ्या ठिकाणी कशाला करायचं? सर आज तुम्ही जेवढी माहिती दिली आहे की तुमचे प्रोग्राम असे जे फ्री प्रोग्राम म्हणायला हरकत नाही, ₹1 म्हणजे काहीच नाही आहे. हा फ्री प्रोग्राम जर तुम्ही ठेवत असाल लोकांसाठी तर समाज प्रबोधन कार्य होत आहे तुमच्याकडनं मी तर म्हणेन. आणि हा तुमचा करिअरचा प्रश्न आहे, तुम्ही आज करिअर हे क्षेत्र निवडलेले आहे, तर तुम्हाला हे कसं काय परवडतं मग फ्री देणं वगैरे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? ह्या प्रोग्रामचे चार्जेस आपण फक्त ₹1 ठेवतो, मग पैसे कसे कमवतं हा प्रश्न पडतो. मग याच्या व्यतिरिक्त मी कोणी काउन्सिलर आहे, मग ज्या मी पेड काउन्सिलिंग करतो त्याच्या थ्रू मी पैसे कमवतो. हा म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की हे जे आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत असतील किंवा एखादा माणूस डिप्रेशनमध्ये गेला असेल तरी किंवा एखाद्या माणसाच्या मनामध्ये खूप आत्महत्यासारखे विचार येत असतील, एकदम निगेटिव्ह विचार येत असतील, तर त्याच्यामधून सुद्धा आपण त्या व्यक्तीला बाहेर काढतो. म्हणजे त्यासाठीचे ज्या काउन्सिलिंग करतो ना त्या काउन्सिलिंगचे मी चार्जेस घेतो. ते काही प्रोग्राम फ्री नसतात. म्हणजे ज्या 1-to-1 काउन्सिलिंग करतो त्याचे आपले चार्जेस आपण घेतो आणि त्याच्या थ्रू मी पैसे कमवतो आणि हा प्रोग्राम मी फ्री देतो.
तर सर मी तर म्हणेन की जर हे आत्महत्यापर्यंत त्यांचे विचार जात आहेत तर अशा व्यक्ती काही अशी सेपरेट नसतात, ते तुमच्या प्रोग्रामला पण बसू शकलेले असतात, कदाचित 1 रुपयाच्या प्रोग्रामला ते बसलेलेही असतील, बरोबर. पण त्यांना ह्या प्रोग्राममधून त्यांना कळणार आहे की माझा इकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो की नाही होतो. त्याच्यामुळे हा प्रोग्राम सगळ्यांनाच वरदान ठरणार आहे, कारण सगळ्या प्रकारचे लोक तिथे येऊन बसलेले असतात, ऐकत असतात, तुम्हाला बघत असतात आणि अनुभव घेत असतात. तर त्यांनी ठरवायचं आहे की मला सरांना भेटून म्हणजे प्रॉब्लेम त्यांना सांगायचे आहेत किंवा त्यांना जे काही उपाय सुचणार आहेत तर ते घे म्हणजे सर सुचवणार आहेत त्यांना. तर मी तर म्हणेन हा 1 रुपयाचा प्रोग्राम सगळ्यांनी अटेंड करायचा आणि सगळ्यांना आपापले प्रॉब्लेम कसे कितपर्यंत आहेत त्याचे त्यांनी मोजमाप ठरवून सरांची वेळ घेऊन त्यांच्याशी बोललं तर त्यांना नक्कीच फायदा मिळणार आहे. तर मी तर म्हणेन की या सरांनी आपल्याला बहुमूल्य अशी माहिती दिलेली आहे, तर आपण त्याचा उपयोग करून घ्यायचाच आहे. पण आज आपण सरांशी बोलून आपल्या मनातले प्रश्न आपण विचारलेलेच आहेत, पण तरी पण तुम्हाला असं वाटेल काही प्रश्न तुम्हाला अजून विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला फोन नंबर दिलेले असतील तर तिथे तुम्ही कॉल करून तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुमची काही निकड असेल किंवा तुम्हाला या प्रोग्रामबद्दल तुम्हाला काही जास्त माहिती द्यायची असेल किंवा विचारायची असेल तर तुम्ही विचारू शकता आणि कमेंट्समध्ये पण तुम्ही असे याची तुम्ही काय कमेंट्स करू शकता की त्याच्याद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न पण विचारू शकता. तर आज आपला इथे आपण व्हिडिओ थांबतोय. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.